तर सर्वांना जय शिवराय. तर आज आपण एक चांगली अशी रेसिपी बघणार आहोत, कांद्याची चटणी. तर त्यासाठी मी 3 मीडियम आकाराचे कांदे कापून घेतले, कढीपत्ता आणि कोथिंबीर. तर चला आपण आता रेसिपी सुरू करूया. कांद्याची चटणी चवीला अगदी छान लागते. एखाद्या वेळेस जर आपल्या घरी भाजीला काही नसलं तर तुम्ही ही रेसिपी करू शकता. तेल टाकून घेऊया. यामध्ये मी लसूण नाही टाकणार आहे. तेल गरम झाले, त्यामध्ये जिरं, हळद, मोहरी टाकू. कढीपत्ता टाकू. आता कांदा टाकू. लसूण का बरं नाही टाकला? आपला कांदा ऑलरेडी तिखट असतो. लसूण टाकलेलं नाही. कांदा आपल्याला पूर्ण लालसर होऊन द्यायचा, थोडासाच परतायचा आहे. कांदा असं थोडासा लालसर भाजून घेतलेला आहे. त्यामध्ये आपण मसाले घालणार आहोत. थोडं तेल टाकूया. परत लाल मिरची पावडर टाकायची 1 चमचा. तिखट वाढवू शकता. ते सगळं मिक्स करून घ्यायचं. यामध्ये आपण थोडं पाणी घालणार आहोत. लई टाकायचं, थोडं टाकायचं. पातळ नाही करायची, एवढं पाणी आपण घ्यायचं फक्त. त्यामध्ये आता आपण शेंगदाण्याचं कूट टाकणार आहोत. आता चवीनुसार मीठ टाकू.
तर मी कोपरगावची आहे, तर तो व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला ते कमेंटमध्ये मला नक्की कळवा. टाकू थोडासा. तर रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन जरूर प्रेस करा. बाय बाय, थँक्यू.